बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ग्रामीण माणसानं विकासाच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतलेली आहे। विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सक्षम नेतृत्व योग्य पर्याय म्हणून खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केलेला आहे। त्या अनुषंगाने घाटनांदूर जिल्हा परिषद गटातून खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना बहुमताची आघाडी दिली जाणार आहे, अशी माहिती मैंदवाडी गावचे सरपंच माधवराव होळंबे यांनी दिली आहे। होळंबे हे मैंदवाडी गावचे सरपंच असून त्यांचा या भागामध्ये चांगला जनसंपर्क आहे। सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे। गेल्या अनेक वर्षात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते कार्यरत आहेत। त्यांनी मैंदवाडी ग्रामपंचायत ही भाजपच्या ताब्यात आणली। नामदार पंकजाताई मुंडे यांनी बक्षिसी म्हणून या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला, ज्यातून येणाऱ्या काळात ग्रामपंचायतीचं स्वतंत्र कार्यालय, अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व इतर विकासाचे प्रश्न मार्गी लावणार आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागातील जनसामान्यांनी भाजपची व विशेषतः विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे। घाटनांदूर गटातून खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना सर्वाधिक आघाडी देण्याचा संकल्प मतदारांनी केला असल्याचं सरपंच माधवराव होळंबे यांनी सांगितलं आहे। वार्ता यूट्यूब न्यूज करिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जिल्हाभर फिरतो आहोत। ज्या पद्धतीने शहरी भागामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो आहे, त्याच अनुषंगाने ग्रामीण भागातही ग्रामीण मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तसाच आहे। जिंकून कोण येणार हा आजचा विषय नाही आहे, कारण ही लढाई अटीतटीची आहे आणि संघर्षाची आहे। या लढाईमध्ये कोण जिंकणार किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या दोन्हीचे जे नेते आणि कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि मतदार आहेत, ते कशा पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, कशा पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे, त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। अंबाजोगाई तालुक्यात परळी मतदारसंघात येत असलेलं गाव म्हणजे मैंदवाडी या गावचे सरपंच आदरणीय माधवजी होळंबे यांच्याकडून आज आपण त्यांच्या गावातली माहिती आणि त्यांच्या गावातील मतदारांचा कौल कशा पद्धतीचा आहे आणि एकूण प्रचाराची रणनीती कशा पद्धतीची आहे याची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आबा, आपण मैंदवाडी गावचे सरपंच आहात। आज त्या गावातील सर्वसामान्य माणसाचा मूड कसा आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, विकासाच्या बाबतीत असेल किंवा एकूण या निवडणुकीच्या बाबतीत असेल? सर्व लोकांचा मूड असा आहे, आमच्या गावाखाली 2 तांडे आहेत, एक शिवानगर तांडा आणि रूपसिंग तांडा आणि गाव, तिन्ही मिळून गावासाठी ताईने आजपर्यंत भरपूर निधी दिलेला आहे। गावात आजपर्यंत गावातील अंतर्गत रस्ते नव्हते, गावात ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं, कार्यालय ताईने दिलेलं आहे। आम्हाला सभागृह नव्हते, ते सभागृह ताईने दिलेले आहे। आजपर्यंत स्वातंत्र्य येऊन गावाला जरा रस्ता बरोबर नव्हता, त्या रस्त्यासाठी ताईने पैसे मंजूर केले, त्याचं टेंडरही झाले मुख्यमंत्री सडक योजनेतून, तेही काम आमचं होईल आणि त्यामुळे सर्व जनता ताईच्या कामावर खुश आहे, म्हणून प्रीतम ताईलाच मतदान देण्याचा लोकांचा माणूस आहे। किती मतदार एकूण? आमचे 950 मतदान आहे। काय त्यामध्ये 800 मतदान ताईला कोणत्या हद्दीत पडणार। नेमका काय म्हणणं आहे लोकांचा, विकास झालाय नाही? लोकांचा विकास झाला म्हणूनच आम्ही डोर टू डोर गेलो होतो। आमची टीम सर्व 6-5 जण मिळून, तालुका अध्यक्ष, बाकीचे पदाधिकारी मिळून, तर सर्वांनी बोलल्यावर त्यांनी एकच सांगितलं, आम्हाला ताईने भरपूर दिले म्हणून आम्ही ताईला मतदान करणार। बरं, एकूण आज देशाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आपण प्रथम पसंती कोणाला द्याल, मोदी की राहुल गांधींना? मोदी।